Na2CO3 Na2CO3 Na2 सोडियम काय नक्की त्याला म्हणायचं सोडियम कार्बोनेट काय म्हणायचं त्याला सोडियम कार्बोनेट सोडियम कार्बोनेट काय आहे पुन्हा एक पावडर आहे आता ही पण एक पावडर झाली सोडा पण एक पावडरच आहे ना ही कुठली पावडर आहे आता वॉशिंग पावडर ही कुठली पावडर आहे कपडे धुवायला वापरतो ना आपण पावडर त्याच्यामध्ये जे घटक असतो तो कुठला असतो Na2CO3 ही आहे वॉशिंग पावडर ही कपडे धुण्याचा पावडर बरोबर आता पुढचा NaOH तर लक्षात घ्या H म्हणजे हायड्रोजन आणि OH म्हणजे हायड्रोक्साइड OH म्हणजे काय हायड्रोक्साइड आता Na इथे बघितलं Na वर बघितलं तीन ठिकाणी Na आला Na म्हणजे काय आता सोडियम Na म्हणजे काय सोडियम मग सोडियम हायड्रोक्साइड सोडियम हायड्रोक्साइड आता सोडियम हायड्रोक्साइड काय नक्की कुठे वापरला जातो हायड्रोक्साइड लक्षात घ्या हायड्रोजन हायड्रोक्साइड काय फरक आहे कुठला सोडा हा पण एक सोडा आहे हा पण काय आहे सोडा आहे कुठला सोडा कास्टिंग सोडा कुठला सोडा कास्टिंग सोडा काय असतं थोडं वेगळं आहे जेव्हा आपण मोठे कंटेनर असतात ना त्यामध्ये गॅस पडला जातो तो सोडा जो असतो तो कंटेनर तो त्यातला असतो आणि दुसरी गोष्ट इथे पण CO2 ही आग विझवण्यासाठी तो वापरत होता आहे परंतु तुला असं माहिती आहे CO2 आपण सोडा कसं माहिती आहे त्या सोड्यामध्ये जे आपण उघडल्यावर बघा ते बुडबुड येतात असे येते तो कार्बन डायऑक्साईड जुन्या काळात काय काय ठिकाणी अजून आहे जुन्या काळामध्ये सोडा द्यायचं असं ही मशीन असायची माहिती ना ती बाटली आत टाकायची असे मारायचे आणि काढायचे आहे ना एक मशीन असायची आता तर काय रेडीमेड सोडा मिळाला त्याला रेडीमेड डायरेक्टली सोडा मिळत नव्हता तो तयार करावा लागला एक मशीन जशी गॅस असायची गॅसमध्ये ती बाटली टाकली जायची त्याला असं दाबलं जायचं 1-2 मिनिटं नंतर ते काढल्याची बरोबर सोडा तयार ती प्रोसेस होती आणि आता काय रेडीमेड भरपूर काय मिळतात सोडा आता अजून पुढे काय काय होतं NaOH काय कास्टिंग सोडा पुढचा आहे